एसटीसाठी 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा रद्द. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय. एसटी महामंडळासाठी 1310 बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर बस घेण्यासाठी नव्याने पारदर्शीपणे प्रक्रिया राबवण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानी दाखवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेला निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे. राज्य परिवहन विभागाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला भाड्याने बसेस घेण्याचा करार रद्द करण्यास आणि नवीन निविदा मागविण्यास सांगितले आहे. परिवहन विभागाने MSRTCच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रकात जुना करार रद्द करून नवीन निविदा मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या नेतृत्वाखाली समितीने हा करार रद्द करण्याची नवीन निविदा मागवण्याची शिफारस केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. या समितीने MSRTCच्या अधिकाऱ्यांची आणि सल्लागार संस्थांची चौकशी करण्यास शिफारस केली आहे. ही योजना 2,800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. गेल्या आठवड्यात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते असताना आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्याकडे MSRTCचे अध्यक्षपद असताना घेतलेल्या MSRTCच्या निर्णयाला स्थगिती दिली. परिवहन विभागातील डेस्क ऑफिसर सारिका मांडे यांनी हा निर्णय रद्द करण्याचा आदेश जारी केला. एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावर 1310 गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. त्यासाठी काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ तर याला विरोध करणाऱ्यांची बदली करण्यात आली होती. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या 21 विभागांसाठी विभागनिहाय निविदा प्रक्रिया राबवून 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावाला फेब्रुवारी 2024 तत्कालीन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर निवेदनातील अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आले. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, केवळ करार रद्द करणे पुरेसे नाही. हा घोटाळा MSRTC अधिकारी, ठेकेदार, सल्लागार यांच्या संगनमताने होणार होता. त्यामुळे या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा हा मुद्दा उपस्थित करेल. समितीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी माझी मागणी आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. डिसेंबर 2024 MSRTCने बस भाड्याने घेण्यासाठी 3 कंपन्यांना इरादा पत्र दिले. 10 वर्षासाठी 1310 बस भाड्याने देण्याची योजना होती. भाड्याचा खर्च प्रति किलोमीटर 34.70 ते 35.10 रुपये होता, परंतु त्यात इंधनाचा खर्च वगळण्यात आला होता. 2022 MSRTCने इंधन खर्चासह प्रति किलोमीटर 44 रुपये दराने बस भाड्याने घेतल्या होत्या. सरासरी इंधन खर्च प्रति किलोमीटर सुमारे 22 रुपये. त्यामुळे प्रत्यक्ष बस भाड्याचा खर्च प्रति किलोमीटर 56 रुपयांपेक्षा जास्त असेल. तो प्रति किलोमीटर सुमारे 12 ते 13 रुपये जास्त आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान एसटी महामंडळ 1310 बसेस भाड्याने घेणार आहे. त्यापैकी 450 बसेस मुंबई पुणे कॉरिडॉरसाठी, 430 बसेस नाशिक छत्रपती संभाजीनगरसाठी आणि 430 बसेस नागपूर अमरावतीसाठी आहेत. सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल्स टाईम मोबिलिटी इंडिया आणि ऑनटिन रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन यांनी बसेस पुरवण्याचा ऑफर दिला होता. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.